हॅलो. हा जयजी बोला दादा. हॅलो. हा बोला भांडे साहेब. हॅलो. राजाभाऊ बाळासाहेब भांडे बोलतोय. हो हो तेच मी तुमचा फोन बघितला. मी जरा हा. एका ठिकाणी होतो म्हणून साईडला आलो तुमच्याशी बोलायला. बोला ना. काय चाललंय? काय नाही इथं खामगावला आलोय. हा का? हम्म. ते आता मी तुमचं एक वक्तव्य पाहिलंय, ते जरा चुकीचं नाही वाटत आपल्याला? कुठला? तुम्ही जे आता केले मातंग समाजाविषयी चुकीचं नाही वाटत ते? तो कुठला शब्द ते बोलतोय? तुम्ही की बाबा कुठला धर्म, कुठला अन्न, कुणी चळवळी लिहिल्या, कुठला कुणी धर्म पुस्तकं- कुठला अन्न वही माझे शब्दच नाहीये. बघा ना त्याच्यात तुम्ही की कुठला बाबा धर्म? कोणती पुस्तकं चळवळी लिहिली यांनी. हा हे बरोबर आहे. तुम्ही सांगा कुठली आता पुस्तक तुम्ही किती पुस्तकं आहे अण्णाभावांची? हे चळवळीवर कुठलं पुस्तक आता आहे ते सांगा. मला सांग, मला तर वाटत नाही की जगात अण्णाभाऊ सारखा कोण लेखक होऊन गेलाय की शाळा न शिकता एवढं लिखाण मी काय म्हणतो? राहिला. ऐका राजाभाऊ, तुम्ही आपण मित्र आहोत आणि चळवळीतले तुमचं योगदान चांगले, पण सगळ्यांना गवासंग किड बदलू नका. आम्ही काय, तुम्ही सगळ्याच मातंग समाजाचं RSSच्या वतीला बसवत असन, BJPला आम्ही टांगतो आणि RSSला पण आम्ही टांगतो. आम्ही अण्णाभाऊचे प्रतीक आहे. तुम्ही म्हणता ना की बाबासाहेबांना पूर्वी हे बाप मानत होते, आता मानत नाही. आम्ही काल पण बाबासाहेबांना मानत होतो, आज पण तुमचं ते वक्तव्य माफी लागे की तुम्ही सांगा की बाबा माझं चुकलंय. याचं कारण नाही, ऐकून घ्या. आता नाही तुम्ही माझं कसं- नाही, एक पहिलं मिनिट. माझं ऐका. तुम्ही सगळ्यांनाच बोलताय, आम्ही आमचा BJPचा काय संबंध आहे? नाही मी तेच बोलतो ना. तुमचं झालं का बोलून? नाही तुमचं बोलणं तुमचं चुकीचं आहे बोलून ना झालं राजाभाऊ. का? हा बोला, तुमचं काय म्हणणं आहे? हा. आता तुम्ही बोलले की तुम्ही बाबासाहेबांना मानता. हा. मग ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना एवढ्या खालच्या दर्जावर बोलले तेव्हा तुम्ही का नाही बोलले? तेव्हा का नाही फोन केला? आम्ही सगळे मी आज आंदोलन बघा ऑनलाईन आहे माझे आंदोलन. हे जे प्रकार चालू झाले ना त्यावेळेस तुम्ही का नाही बोलले? अहो, की बोललोय ना, बाबासाहेबांना बघा एवढ्या ना. खालच्या दर्जावर बोलल्या जात आहे आणि त्या हा, तुम्ही का मग बसता? ते बघा ना, माझं बघा, आमच्या भागातले जेवढे आमचे तुमचं बौद्ध दाखवा ना बांधव आहे, मला. ज्यावेळेस ते लोक बाबासाहेबांना खालच्या पातळीवर बोलतात त्यावेळेस तुम्ही एकदा तरी बोलले का? बाबासाहेबांना जे RSSच्या भाजपची पिळवळ आहे ना ती बोलत असतात. ते बोलू द्या ना. ते बोलतीलच पण तुम्ही त्याच्या विरोधात बोलले का? त्यांना उत्तर आम्ही देतोय ना इथं दाखवा पुण्यात. ना मला. एक तरी शब्द दाखवा. मी आता माफी पण मागतो. तुम्ही जे सगळ्यांना बोलता ते राजाभाऊ चुकीचं आहे. नाही मी त्यांनाच बोलतो की जे नकली आंबेडकरवादी आहेत ना, आंबेडकरवादी हाय बोलतात आणि बाबासाहेबांना एवढ्या खालच्या दर्जावर तर गप्प बसतात ना, त्यांना बोलतो मी. हा, मग त्यांना ज्यांना बोलायचं ना, पण तुम्ही आणि त्या मग विष्णूला म्हणले तुम्ही तरी गप्प त्या बसले विष्णूला ना. म्हणले तुम्ही पण गप्प बसले ना. तुम्ही आम्ही का नाही नाही गप्प बोलले? बस- तुम्हाला तुम्ही- आता मी काय म्हणतो, तुम्हाला एवढं का लागलं? कारण मी अण्णा भाऊ आणि त्यांच्यावरती बोललो, याच्यामुळे लागलं ना. हे तुम्हाला बाबासाहेबांना बोलताना नाही लागलेलं. त्यावेळेस तुम्ही शांत बसले घरामध्ये. ऐका ना, बाबासाहेबांना बोलताना पण आम्हाला लागलाय. आम्ही लागलं मग का नाही? तुम्ही मला फोन केला, बाबासाहेबांविषयी- त्या माणसाला फोन केला, तुमच्या मातंग बांधवाला फोन केला का तुम्ही? की तू का असं बोलला? मी तुम्हाला फोन का केलाय माहितीये का? हा. तुम्ही आम्हाला RSSच्या पंक्तीला बसवलाय म्हणून केलाय. अधिकच बसवलं ना. कारण नाही सगळे- ना, आम्ही सगळेच मग मातंग नाही ना RSS. तुम्ही एक काम करा ना. तुम्ही जाहीर करा तुम्ही बाबासाहेबांना पण मानताय बाबा. आम्ही जाहीर सांगितलं ना आता. अहो, जाहीर सांगतो तुम्ही- आम्ही बाबासाहेबांना मानतोय. बाबासाहेब तुम्ही माझ्यापेक्षा खूप वरिष्ठ आहे आणि मी मला तुमच्याशी फक्त तुम्ही मित्र म्हणून सांगायचंय राजाभाऊ की सगळेच भाजप आणि RSS वाले नाही, आम्ही चळवळीतले आहोत. बाबासाहेबांना म्हणे, चळवळीतले काय आहात म्हणले, ना, कोण तुम्ही- तो वस्ताद? तुमच्या बोलण्यातून काय आलं, कोण तो कोण वस्ताद? बसतात बरं मला सांगा. मला सांगा, लवजी वस्तादांचं योगदान काय आहे? मला सांगा तर लवजी साळवेंचं काय योगदान आहे? काय योगदान आहे म्हणजे? सांगा, त्यांनी तुम्ही सांगा. क्रांतिकारक घडवले ना, काय घडवले? क्रांतिकारक घडवले ना अनेक. कुठले त्यांनी क्रांतिकारक घडवले? कोणती क्रांती म्हणजे आता हे सांगायला पाहिजे का तुम्हाला? तुम्ही सांगा मला किती क्रांतिकारक लवजी अहो, साळवेंनी घडवले? पण लोकमान्य टिळकांपासून तर सगळ्यांना अच्छा, एक शिकवलं मिनिट, ना. एक मिनिट. लोकमान्य हा, टिळकांना महात्मा ज्योतिबा- लवजी साळवेंनी घडवलं? हा बरोबर आहे ना. मग आम्ही त्या लवजी साळवेला जाहीर निषेध करतो ज्याने लोकमान्य टिळकला घडवलं. काय अनेकांना नाही, गुरु नाही. मानलं ना. त्या लवजी साळवेचा या ठिकाणी मग जर जाहीर समजा निषेध बाबासाहेब करतो. लवजी साळवेंना मानत असेल तर त्यांचा पण निषेध बाबासाहेब करणार. मानतच नाही लवजी साळवेंना. 11 मातंग परिषदा घेतला, एकदा तरी नाव घेतलं का लवजी साळवेचं बाबासाहेब आंबेडकरांनी? कुणी? बाबासाहेब आंबेडकरांनी लवजी साळवेंचं नाव कधी घेतलं? कुठल्या त्यांच्या भाषणामध्ये लवजी साळवेंचं नाव आहे? 11 मातंग परिषदा घेतला, एक तरी नाव पाठवा मला. अहो काय राजा काय भाऊ, बोलताय तुम्ही? काय बोलताय? लवजी साळवे मी लवजी साळवेला मानत नाही. अण्णा भाऊला तरी मानेल, फक्त त्यांनी बाबासाहेबांवरती एक गीत लिहिलं म्हणून. परंतु तुम्ही एक गीत कोणाला लिहिलं नकार म्हणून बसू मानता नका. का? हा, जे बाबासाहेबांवर गीत लिहिलं म्हणून मानतो आणि बुद्धभूषण पुस्तक लिहिलं म्हणून मानतो, बाकी नाही मानत.
बाकी मानत नाही. नाही मानत. मग ठीक आहे, सगळ्यांना याच्यावर आम्हाला काहीतरी विचार करावा तुम्हाला लागेल. जे करायचं ते करावं. ठीक आहे.